तर काय म्हणता पोट्टे हो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्याला जायचं होतं एक रील बनवण्यासाठी. आणि मग राहिली रील बनवून या गड्याला त्याच्या डावची आठवण आली रे बा. मी म्हटलं बाबू राहू दे, ते गेली तुला सोडून, आता आपली रील बनवू पहिले, चालली आहे लवकर. मग अटी रील काही एवढी खास येऊन नव्हती राहिली, तर मग आम्ही गेलो लोकेशन चेंज करायसाठी. व्हिडिओ बरोबर येऊन नाही राहिले, पण आपला कॅमेरा तर बरोबर दिसू राहिला यार. कॅमेरामॅनचा झोल आहे तो. थांबा, कॅमेरामॅन पाहू शकता तुम्ही, 5 मिनटं थांबा. जाऊ कॅमेरामॅन काही दिसून नाही राहिला, आपण इकडे जाऊ पहिले. हे अशी दरवानी लोकेशन आहे ना बा, ती व्हिडिओ काढायला गाणफट्टे. आणि हा भोसऱ्याचा सायकल अशी चालू राहिला. अरे तो दिसूनच नाही राहिला. थांबा, आता दिसेन तो तुम्हाला. हां दिसू राहिला तो कॅमेरा. दिसला. कीर्तीच्या उन्हात भरला तू हात. आणि हा गडी तर निरा गाणेच म्हणणे, त्याच्यासमोर मी म्हणायला लागलो. मग रस्त्यानं काही गमी नाही, तर मीनं जराशी बक्षुदी केली. बे मी बसलो. बे दुनिया मागितली बाबा, दुनिया मागितलं. बे जोरा जाऊन राहिली. उभे मी एका जागी कॉर्नर भाऊ राहू तिथे सायकलचं टायर दिसलं ते. मग अटी बिल्डिंगच्या वर जाऊनच राहिलो होतो, तेवढा हा गडी मला भूत दिसला. म्हणजे मी म्हटलं बाबू भूत काही नसते, बजरंगबली आपल्या सोबत चाल, घाबरू नको. मग याले कसं तरी वर आणलं, वर येऊन लुक काही असा येऊ राहिला होता. आणि हा सोबतचा गडी काय माहित कुठे काय झालं बा, आता याला पाहा लागेल बा. दिसला नाही त्याच्या घरचे मला एवढं मारतील ना भाऊ. आणि मला तर एकच टेन्शन होतं, इतक्यावरून जर का आपला मोबाईल पडला तर या मोबाईलचा काय हाल होईल. मग तेवढ्या त्या गड्याचा तो कुदायचा विचार होता. मी म्हटलं अरे बाबू कुदून नको, चालला वर इकडून. मग आम्ही ठरवलं की इथं व्हिडिओ बनवू, कारण की ते बॅकग्राऊंडमध्ये बिल्डिंग एक नंबर दिसून राहिले होते. पण आता एवढा वर चालला, याचा वरून कुदायचा विचार हाय वाटते. पण मी म्हटलं बाबू लवकर खाली येण्याचं पप्पांना सांगितलं. मग झाली आमची रील बनवणं, मग निघलो घरी जायसाठी. पण हा गडी तर निरा बेवडासारखी सायकल चालवत जाय. मग थोडासा गप्पा गोष्टी करत आलो आपण आपल्या गल्लीलो. मग पोहोचलो बा, थोडा टाइमपास केला आणि आलो घरी. घरी येऊन असा झोपलो ना गाईज. चला भेटू आला पुढच्या व्लॉगमध्ये.